मासिक पाळी स्त्रीला स्पर्श केल्यास काय होते? हा प्रश्न जर तुमच्या मनात पडला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होऊन जाईल. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. मासिक पाळीच्या काळात कोणते काम करू नयेत? मंडळी, एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या पलंगावर विसावले होते. तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले, हे परमेश्वरा, आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे. या शंकेचे निरासन फक्त तुम्हीच करू शकता. भगवान विष्णू म्हणतात, प्रिये, तुझ्या मनात जी काही शंका असेल ती मला न डगमगता विचार. मी तुझ्या सर्व प्रश्नांचे निरसन करेन. हे देवा, कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस वेदना सहन कराव्या लागतात? माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू, मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कृती, कामे करू नयेत ज्यामुळे तिला अपराधी वाटेल? भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, आज तू मानवी जीवनाच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहेस. तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देवशर्मा यांच्या प्राचीन कथेतून मिळेल. ही महान कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो. कोणीही पती पत्नी ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकतात. त्यांना सौभाग्य प्राप्त होते. म्हणूनच हे देवी, तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका. देवी लक्ष्मी म्हणते, हे देवशर्मा कोण होते? त्यांचे आचरण आणि विचार काय होते? मला ही कथा नक्की ऐकायची आहे. कृपया ही कथा मला सांगा. मी ती नक्की लक्षपूर्वक ऐकते. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, प्राचीन काळाची ही गोष्ट आहे. मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते. त्या नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. देवशर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते. तो अत्यंत हुशार, प्रतिभावान आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तत्पर असे. सर्व जातींचे लोक त्यांना खूप मान देत असे. तो रोज यज्ञ, दान आणि सायंकाळची देवपूजा करत असे. त्याला प्राणी, पुत्र, मित्र, नातेवाईक आणि संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले. देवशर्मा यांची पत्नीचे नाव होते भगना. ती एक महान स्त्री होती, सद्गुणी होती. मग एके दिवशी देवशर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली. सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रण केले. त्यांनी तेथे राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलवले. त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्याच्या घरी आले. देवशर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला. मग त्यांना सर्व ब्राह्मणांना घरात बोलवून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली व ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला. त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र आणि अनेक दिवस भुकेलेल्या लोकांना जेवण दिले. अशा रीतीने सगळे जेवण करून पूजा आटपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला, तेव्हा त्याला एक कुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहेत. तेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली. तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. ती कुत्री आणि बैल त्याचे आईवडील होते, जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते. मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला, हे दोघे खरे तर माझे आईवडील आहेत, जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहेत. या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सजीवांचे शरीर मिळाले? आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू? असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवांचा विचार करू लागला. त्याने स्वतःच्या पालकांचा विचार केला. मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकतात. म्हणूनच सकाळ होताच तो स्नान इत्यादी कामे उरकून वशिष्ठ आश्रमात पोहोचला. आश्रमात येताच वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले. वशिष्ठ ऋषी म्हणाले, हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस? तू उदास दिसतोयस.
तुझ्या दुःखाचे कारण काय मला सांग. देवशर्मा म्हणतात, हे मुनीश्वर, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्या दर्शनाने आज माझा जन्म सफल आणि धन्य झाला आहे. हे मुनीश्वर, आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे. कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता. मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे. वशिष्ठजी म्हणतात, हे ब्राह्मणा, दुःखी होऊ नकोस. तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी न डगमगता विचार. मी तुमच्या शंकेचे नक्कीच निरासन करीन. मग देवशर्मा म्हणतात, हे मुनीश्वर, काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेलेले लोकांना मी अन्नदान दिले. विधिवत पद्धतीने देवांची पूजा केली. तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या घरासमोर आले आणि ते दोघे बोलू लागले. सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागली, हे परमेश्वरा, आज घडलेली घटना ऐका. आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या जेवणासाठी ठेवलेले दूध, काल त्या दुधात सापाने तोंड घातले आणि त्यामुळे त्या दुधात विष निर्माण झाले होते. ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली. त्या दुधापासून आज या पूजेसाठी अन्न तयार होणार होते. ते दूध सगळ्यांनी खाल्लं असतं तर ते मेले असते. म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायले. जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली. त्यामुळे माझ्या शरीराला असह्य वेदना झाल्या. म्हणूनच मी दुःखी आहे. मला हे दुःख सहन होत नाही. कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला. आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो. मागील जन्मी या ब्राह्मणाचा मी बाप होतो. आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले, पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीही दिले नाही. या कारणामुळे मी खूप दुःखी झालो आहे. मग देवशर्मा म्हणू लागले, माझी आई आणि वडील असे कुत्री आणि बैलासारखे बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले. मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हती. मला प्रत्येक क्षणी काळजी वाटत होती. मी कधीही कोणतेही पाप केले नाही. नेहमी धार्मिक कार्य केले. माझ्या आईवडिलांना असा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे. कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा, माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी. तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाच्या आईवडिलांचे मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात, हे ब्राह्मणा, तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या मागील जन्मात एक गंभीर पाप केले आहे. त्या पापामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे. देवशर्मा विचारतात, हे गुरुदेव, कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे? कृपया सविस्तर सांगा, मला जाणून घ्यायचे आहे. मग ऋषी वशिष्ठ सांगतात, हे ब्राह्मणा, लक्षपूर्वक ऐक. हा बैल जो तुझा बाप आहे, मागील जन्मात तो एक कुंडी नगराचा थोर ब्राह्मण होता. एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले. एकादशी व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही. आपल्या दारात आलेल्या गायींना त्यांनी कधीही चारा दिला नाही. त्यांनी आपल्या पितरांचे श्राद्धही नीट केले नाही. त्यांनी मागच्या जन्मी तुझ्या आईसोबत मासिक पाळीत असताना समागम केला होता आणि या पापामुळे त्यांना या जन्मी बैलाचा जन्म मिळाला होता. आता तुझ्या आईबद्दल ऐक. तुझ्या आईने मासिक पाळी असतानाही जेवण बनवले. धार्मिक विधी करतानाही देवांना तिने हात लावले. तुळशीला पाणी अर्पण केले. मासिक पाळी असतानाही तिने ते देवाला अर्पण केले. या कारणास्तव एक महान पाप मानले गेले. मासिक पाळीच्या काळात ती 3 दिवस अपवित्र होते. मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये. स्त्रीने या 3 दिवसात केसही धुवू नये. यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते. मासिक पाळीच्या वेळी झाडांना किंवा तुळशीला स्पर्श करू नये. तिच्या कपड्याला सुद्धा स्पर्श करू नये किंवा पाळी आलेल्या स्त्रीसोबत समागम करू नये. असे केल्यास ब्रह्महत्येचे पाप आपल्या माथी लागते. ब्रह्महत्येचे पाप मासिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरात 3 दिवस राहते आणि 4थ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते. 4थ्या दिवशी आंघोळ झाल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहावे. दुसऱ्या पुरुषांच्या चेहऱ्याकडे पाहू नये. पती जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पाहावे.
गुरु वशिष्ठ सांगतात, हे ब्राह्मणा, या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आणि तुझी आई कुत्री म्हणून. देवशर्मा म्हणतात, हे मुनीश्वर, आता कृपया माझ्या मातापित्यांच्या उद्धारासाठी उपाय सांगा. गुरु म्हणतात, हे ब्राह्मणा, कोणत्याही अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण कर, आईवडिलांच्या उद्धारासाठी दान कर, गायीची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल. आपल्या आईवडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर. मग ब्राह्मण तेच करतो आणि मग त्याचे आईवडील सर्व पापांपासून मुक्त होतात. भगवान विष्णू म्हणतात, माता लक्ष्मी देवी, मी तुला सांगितले आहे की मासिक पाळीच्या स्त्रीने कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा करू नयेत. आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी करावी लागते. सत्ययुगात काल नावाने प्रसिद्ध असलेला राक्षस होता. तो राक्षस असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढाईला तयार असायचा. मग एके दिवशी वृद्धसुरासह सर्व राक्षस स्वर्गलोकात चढून युद्ध करू लागले. त्या राक्षसांकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते, जी देवतांकडे नव्हते. देवता त्यांचा त्रास सहन करू शकले नाहीत आणि ते ब्रह्मदेवाकडे पळून गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना राक्षसांचा पराभव करण्याचा उपाय सांगितला. तुम्ही या क्षणी महर्षी दधींच्या आश्रमात जा. ते तुम्हाला त्यांच्या शरीरांच्या हाडांपासून शस्त्र तयार करून देतील आणि त्या शस्त्राने तुम्ही रुद्रासुराचा वध करू शकाल. महर्षी दधीजींच्या आश्रमात जातात आणि प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात. मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करतात. या अस्त्रांपैकी एक वज्र नावाचं शस्त्र आहे, जे भगवान इंद्राने धारण केले आहे. सर्व देवता रुद्रासुराशी युद्ध करण्यासाठी निघतात. देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध होते. सर्व देव दानवांशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात. अग्निदेवाला अग्नीच्या हल्ल्याने जबाबदाऱ्या पेलायला लागतात. अग्नीच्या प्रभावामुळे शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो. मग वरुणदेव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवतात. त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात. अशा रीतीने अनेक दिवस देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध चालू राहते. तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासुरा समोरासमोर येतात. दोघांमध्ये युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर रुद्रासुराचा वध करतात. राक्षस रुद्रासुराचा मृत्यू होताच ब्रह्महत्या त्याच्या शरीरातून बाहेर पडतो आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो. मग ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्येचे पाप लागते. देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातात आणि त्यांना ब्रह्महत्येपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय विचारतात. तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात आणि ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागतात, हे परमपिता, आत्तापर्यंत मी वृत्तासुराच्या शरीरात वास करत होतो, कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या. इंद्राने त्याचा वध केल्यावर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो. आता कृपया मला योग्य जागा द्या, मी जिथे राहू शकतो. मग ब्रह्मदेव म्हणतात, हे ब्रह्महत्या, मी तुला योग्य स्थान देतो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्महत्येचा वध केल्यावर तुझा 1/4 भाग अग्नीच्या आत राहिला. जो अग्नीला यज्ञ करीत नाही, तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करता आणि तुमच्या शरीराचा 2रा भाग पाण्याखाली राहिला. जो पाण्यात थुंकतो, मूत्र किंवा विष्ठा करतो, तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा. मग 3रा भाग झाडे व वृक्षांमध्ये राहिला. जो विनाकारण कोणतीही वृक्षतोड करेल, तो ब्रह्महत्येच्या पापाचा दोषी ठरेल. तेव्हा ब्रह्मदेवानी अप्सरांना बोलवून सांगितले, हे अप्सरांनो, ब्रह्महत्येचा एक भाग स्वीकार करा. अप्सरा म्हणाल्या, हे परमेश्वरा, तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत, परंतु कृपा करून सुटकेचा काही मार्ग सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले, हे अप्सरांनो, जो कुणी जेव्हा मासिक पाळीमध्ये स्त्रीशी संभोग करेल, त्याच्या आत हा ब्रह्महत्या प्रवेश करेल. अशा प्रकारे ब्रह्महत्येचे 4 भाग होत आहेत. एक अग्नीत, 2रा पाण्यात, 3रा झाडांमध्ये आणि 4था स्त्रियांमध्ये गेला आहे.
मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो तो त्या ब्रह्महत्येचा भागीदार बनतो. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे मी तुला स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल कथा सांगितली आहे आणि मासिक पाळीत स्त्रीने कोणती कामे करावेत किंवा कोणती कामे करू नयेत ही सुद्धा माहिती सांगितली आहे. महालक्ष्मी सांगतात, हे परमेश्वरा, आज तुम्ही मला खूप महत्त्वाचं ज्ञान दिले आहे. मी पण तुम्हाला वचन देते, मासिक पाळीच्या वेळी पूजा करणाऱ्या कोणत्याही स्त्रीला तसेच पाळीच्या काळात पतीशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी कधीच प्रवेश करणार नाही. त्यामुळे मंडळी, मासिक पाळीच्या काळात महिलांनी हे कामे करू नका. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.